सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी कोकणच्या किनारपट्टीकडे धाव घेतली असून यंदाच्या पर्यटन हंगामात कांदळवन अर्थात मँग्रोव्ह पर्यटनाला मोठी पसंती मिळताना दिसतेय। विशेषतः रत्नागिरीतील काजळी मँग्रोव्ह टुरिझमच्या माध्यमातून आयोजित केली जाणारी कांदळवन सफारी पर्यटकांच्या आकर्षणाचं मुख्य केंद्र ठरत आहे। निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना खाडीच्या शांत पाण्यातून या वनसंपदेचा जवळून अनुभव घेता येत आहे। या सफरीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे रत्नागिरी शहरानजीकच्या नाचणे येथील कांदळवनात आढळणारा सोनेरी शाल हा वृक्ष। महाराष्ट्र राज्याचा अधिकृत राज्य कांदळवन वृक्ष म्हणून ओळखला जाणारा हा वृक्ष पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत आहेत। जैवविविधतेच्या दृष्टीनं अत्यंत समृद्ध असलेल्या महाराष्ट्रातील एकूण 21 कांदळवन प्रजातींपैकी तब्बल 11 प्रजाती एकट्या नाचणे परिसरातील खाडीत पाहायला मिळतात। निसर्गप्रेमी आणि अभ्यासकांसाठी ही एक मोठी पर्वणीच ठरत असून नववर्षाच्या निमित्तानं कोकणात येणारा प्रत्येक पर्यटक या आगळ्यावेगळ्या सफरीचा आनंद लुटताना दिसत आहे। त्यामुळे स्थानिक स्तरावर निसर्ग संवर्धनासोबतच पर्यटनालाही मोठी चालना मिळाली आहे। याचाच हा विशेष वृत्तांत। नववर्षाला सुरुवात होत आहे आणि कोकणामध्ये पर्यटकांची झुंबड पाहायला आपल्याला मिळत आहे। रत्नागिरीसह अनेक ठिकाणी पर्यटक येत आहेत आणि आपण आता आहोत ते नाचणे येथे कांदळवन पाहण्यासाठी पर्यटक आले आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया, कुठून आला आहात तुम्ही? माझं नाव अभिषेक आणि मी विदर्भातून आलो आहे आणि आम्ही स्पेशली कोकणमध्ये सुंदरवन जे आपल्याला बंगालमध्ये भेटतं बघायला, पण आम्हाला महाराष्ट्रामध्ये बघायचं होतं म्हणून त्यामुळे आम्ही सगळे आयटी मधले आहे मुलं, तर आम्हाला महाराष्ट्रामध्येच एक्सप्लोअर करायचं होतं महाराष्ट्राचं सौंदर्य काय आहे। त्यामुळे आम्ही कोकणवनमध्ये मँग्रोव्हचं जे पाहायला तिथे आलो आम्ही। आणि सुंदर नजारे असे जे मँग्रोव्हचे जंगलं असतात त्याच्याबद्दल आणि सुंदर वारा, सुंदर पूर्ण कोकण आणि सगळ्या गोष्टी आहे। जसं गणपतीपुणे झालाय, हे झालाय, मँग्रोव्हचं झालाय आणि आरेवारे स्पेशल एक यवतमाळवरून ही ते पर्यटक आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत जे आयोजक आहेत आपण त्यांच्याकडनं जाऊन काय सांगाल, तुम्ही जे आयोजन केलं काय सांगाल? आता आपल्याकडे म्हणजे नववर्षासाठी पर्यटक एवढे खूप येत आहेत की खूप पर्यटक येत आहेत तसे, आणि त्या मानाने आपल्याकडे आपला रोजगार सुद्धा खूप चांगला चाललेला आहे। आणि आपल्याकडे म्हणजे राष्ट्रीय कांदळवन वृक्ष आहे सोनेरिशिया अल्बा, आणि ते कांदळवन वृक्ष आहे। आणि दुसरे सुद्धा आपल्याकडे 11 प्रजाती आहेत, त्या सुद्धा आहेत आपल्याकडे। आणि कुठून कुठून तुमच्याकडे पर्यटक येतात? आपल्याकडे अमेरिकेतून येत आहेत, गुजरात, हैदराबाद, नांदेड, नाशिक, पुणे, मुंबई असे खूप म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्याकडे पर्यटक येत आहेत। पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इकडे पर्यटक पाहायला आपल्याला मिळत आहेत। प्रहार डिजिटल करता दुर्गेश प्रेमकर, रत्नागिरी।